शहरापासून हाकेच्या अंतरावरती असलेलं कंगराळी हे गाव. कंगराळी गावाला जोडणारा मुख्य रस्ता म्हणजे शाहूनगर कंगराळी हा रस्ता. या रस्त्यावरती पाहू शकता गेल्या अनेक वर्षापासून हा रस्ता बेचिल झालेला आहे. विकासाच्या प्रतीक्षा असलेला हा रस्ता अनेक वेळा या संदर्भात निवेदन या गावकऱ्यांनी दिलेलं आहे. लोकप्रतिनिधी आणि प्रशासन याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप यांनी केला आहे. मात्र विकास कधी होणार असा प्रश्न देखील या माध्यमातून विचारला जात आहे. इथं अनेक वर्षापासून हा शाहूनगर आणि कंगराईला जोडणारा रस्ता बरेच दिवसापासून अर्धवट पडलेला आहे आणि ह्या खड्ड्यामुळं जाणं येणं जिकरीचं होतंय. हा बेळगावला कंगराईला जोडणारा मुख्य रस्ता, याच्यामध्ये भरपूरसे खड्डे आहेत आणि परवाच दिवशी ह्या इथं एक कार सुद्धा त्या गटरेमध्ये पडून गेली. 30 ठिकाणी जर बस कोसळली असती तर मोठी हानी झाली असती आणि याचं असम्य दुर्लक्ष या पंचायतीचं बी होतंय आणि कॉर्पोरेशनचं पण होतंय. जे कॉर्पोरेशनचे मेन गटर आहे ते कॉर्पोरेशनचं दुर्लक्ष होतंय आणि पंचायतीचं ह्याच्याकडे दुर्लक्ष होतंय, रस्त्याकडे दुर्लक्ष होतंय. मेंबरांना सांगून सुद्धा काय उपयोग होत नाही, काय नाही. ते परवाची टाकली होते, माती टाकली होती याच्यामध्ये खड्ड्यामध्ये, पण ती सुद्धा या पावसामध्ये वाहून गेली. त्याच्यामुळे काय याच्यामध्ये उपयोग होत नाही. जरा लवकरात लवकर प्रशासनानं त्याच्याकडे लक्ष द्यावं ही विनंती. आणि ह्याच्यापासून शाळेच्या मुलांना फार जिक्रीच होतंय. ती सकाळी जाताना त्यांच्या अंगावरती पाणी उडतंय, ती सायकलवरनं मुलं जातात, त्यांचं सगळं ड्रेस गणवेश घाण होतंय. तुमच्या माध्यमातून त्यांच्याकडे हे एकदम पोचावं ही विनंती. कंगराळी हा जवळजवळ अर्धा ते 1 किलोमीटरचा रस्ता आहे. गेल्या 2-3 वर्षापासून या रस्त्यात जवळजवळ खड्डे पडले. खड्ड्यात रस्ता आहे की रस्ता खड्ड्यात आहे हेच समजून असं झालंय. लोकांची ये जा करण्याची तुम्ही परिस्थिती बघताय. आज लोकांना 2 व्हीलर चालवताना सुद्धा इतका त्रास होतोय की कोणता खड्डा चुकवावा आणि कोणता चुकवल्यानंतर अपघात होईल ही शक्यता आहे. आणि शालेय बसची इथून जातात. परवा इथे ऍक्सिडेंट झालं, कालच ऍक्सिडेंट झालं सुद्धा. या रोडाची अवस्था विरोध एकदम रोड लहान झालेला आहे आणि रोड्यामधून इतके खड्डे पडलेले आहेत की खड्ड्यातूनच रोड असं वाटायचं लोकांना. तरी शासनाला अनेक प्रकारे विनंती करून ग्रामपंचायत अध्यक्षांना वेळोवेळी सांगून सुद्धा निवेदन देऊन सुद्धा या रोडाकडे दुर्लक्ष होत आहे. आणि ह्या गावकऱ्यांच्या वतीनं मी सांगू इच्छितो की या रोडाचं लवकरात लवकर नूतनीकरण व्हायला पाहिजे. येत्या काही 15 दिवसात ह्या रोड राहू शकत नाही. जर मोठा पाऊस झाला तर ह्या रोडाची पुन्हा दुर्दशा तीच होणार आहे. आता परवाच या रस्त्याचं फक्त 1-2 डंपर खडे टाकून फक्त खड्डे मुजवले होते, परंतु अतिवृष्टी झाल्यामुळे या रस्त्याची अवस्था दयनीय झालेली आहे. रस्ता कच्चा चाललेला आहे. दोन्ही बाजूने गटर आहेत पण ते गटर पक्क्या नाही आहेत. आणि त्याचंच कारण ती काल कार इथं पलटी झाली. योगायोगानं तिथं जीवितहानी झाली नाहीये. बरं आहे. ह्या रोडाची अवस्था बघा काय झाले, लोकांचे काय हाल होत आहेत. याच्याकडे जनतेच्या सेवक, आमदार, खासदार, ग्रामपंचायत सदस्यांचं कोणाचंच लक्ष नाही आहे. जनतेशी काय पडलं याचं, रोडाचं काय चाललंय याचं कुणालाच लक्ष नाही आहे. परवाच एक गाडी गटरमध्ये पडली, त्याचं कुणालाही देणं घेणं नाही आहे. पंचायत अध्यक्ष, उपाध्यक्ष, मेंबर ह्याच रस्त्यानं येतात जातात पण त्यांच्या डोळ्याला हे दिसत नाही आहे. फक्त त्यांना राजकीय इलेक्शन आलं की फक्त नेत्यांना आणायचं, सत्कार करायचं, गावात मोठेपणा घ्यायचा, पण जनतेच्या ह्या कामाशी काही त्यांना देणं घेणं नाही. आता 5 वर्ष झाली या रस्त्याचं काम होऊन आणि एकदम निकृष्ट दर्जाचं काम केलेलं आहे. या रस्त्याचं कॉन्ट्रॅक्टरचं इकडे फिरकून नाही आहे. कमीत कमी 5 वर्षात त्यांनी त्याचं रिडेव्हलपमेंट तर करायला पाहिजे होतं. त्यांनी ते इकडे बघत नाहीत आणि ह्याला पंचायत जबाबदार आहे. ह्याला पंचायतनं ही जबाबदारी घेऊन ह्या रोडाचं काम कमीत कमी 8 दिवसात येत्या करावं. आता 4च दिवसात आमचा पवित्र श्रावण महिना चालू होत आहे. आपल्या गावचे प्रसिद्ध जागृत दैवत श्री कलमेश्वर या देवाला आजूबाजूच्या 10 खेड्यातील लोक येतात आणि ती या रस्त्यातनं खड्ड्यातनं येणार, पडणार, त्यांना त्रास होणार. जाण्यासाठी एक महत्त्वाचा मार्ग हा प्रामुख्याने हा गावाला जाण्यासाठी एक महत्वाचाच मार्ग आहे आणि ह्याच मार्गाने ये जाव होते. परत शाळकरी मुलं शाळेला जाते पडत आहेत, गावातील महिला पडत आहेत. याचं कुणालाही देणं घेणं नाही राहिलं आहे. फक्त त्यांना ग्रामपंचायतीत बसून शेताचे उतारे करा, टॅक्स बसवा, हेच चाललं आहे. गावाच्या विकास कामाकडे कोणाचंच लक्ष नाही आहे.
अपघात झालेला होता. असे वारंवार अपघात या रस्त्यावरती होत आहेत. याकडे प्रशासन गांभीर्य घेणार का असा प्रश्न उपस्थित होतोय. कॅमेरामॅन विजय निंबाळकर सह मी निलेश मोरे, तरुण भारत मीडिया, बेळगाव.